खानापूर तालुक्यात शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांनी दिला भाजपला धक्का। विटा खानापूर तालुक्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत होती। खानापूरचे शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजप नेत्यांना धक्का दिला आहे। 5व्या फेरी अखेर शिंदे सेनेचे 4 पैकी 3 गटातील तर 8 पैकी 6 गणातील उमेदवार आघाडीवर आहेत। भाजप उमेदवार एका गटात तर 2 गणात आघाडीवर आहेत। अद्याप 4 फेऱ्यांचे निकाल बाकी आहेत। भाजपच्या करंजे गटातील उमेदवार प्रिया पाटील या सध्या आघाडीवर असल्या तरी या ठिकाणी चुरस पाहायला मिळते आहे आणि याच गणातून भाजपाचे उमेदवार शिवाजी माने आघाडीवर आहेत। एकूणच 4 गट आणि 8 गणातील मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात शिंदे सेना भाजपवर भारी पडताना दिसते आहे। 2 मित्र पक्षांच्या लढाई शिंदे सेना बाजी मारताना दिसते आहे। आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात या तालुक्यात भाजपाचे सर्व नेते एकवटले होते, त्यामुळे ही लढत लक्षवेधी बनली होती। बाबर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेने सत्तांतर घडवून आणले होते। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिंदे सेनेला यश मिळताना दिसत आहे। विरोधी भाजपाचे नेते वैभव पाटील यांच्या समर्थकांच्या पदरी निराशा आली आहे। असं वाटतं की धनशक्तीपेक्षा कामावरती विश्वास ठेवून आमच्या पार्टीचं गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही जे एकसंघपणे काम करतो आहे, ज्या लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या कामाला प्रायोरिटी दिली लोकांनी आणि खूप मोठं यश शिवसेनेला खानापूर तालुक्यामध्ये मिळाले। मी तमाम सगळ्या लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करेन। आणि मला असं वाटतं की तिसरं यश याच्यापेक्षा सुद्धा विधानसभेच्या यशानंतर काम करत गेलो आपण आणि माझ्यावरती लोकांचा खूप मोठा विश्वास बसला। म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, मी आमदार म्हणून वागत नाही या मतदारसंघात, मी प्रत्येक घरातला सदस्य म्हणून वागण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे लोकांचा खूप विश्वास आहे माझ्यावरती आणि त्या विश्वासास पात्र राहून इथनं पण काम करण्याची जबाबदारी आमची आहे। खानापूर तालुक्यात यश मिळालं, आटपाडी तालुक्याकडे आटपाडी तालुक्यामध्ये खूप मोठं यश मिळाले। म्हणजे 4 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य डिक्लेअर झाले, 3ही आपले विजयी झाले। 6 पंचायत समिती गण मोजलेत, पैकी 5 पंचायत समिती आपले विजय झालेत। निंबोडे गटाची आता मोजणी चालू झालेली आहे। आम्हाला अपेक्षा आहे त्या गटाकडून सुद्धा आम्हाला विजय होण्यामध्ये, पण जे मागच्या वेळेला एकही सीट आपली आटपाडी तालुक्यात नव्हती, पण आता 3 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य आलेत आणि 6 पैकी 5 पंचायत समिती, म्हणजे त्याही तालुक्यातल्या लोकांनी आपल्या पार्टीवरती, शिवसेनेवरती आणि सगळ्यांवरती विश्वास ठेवला आहे। या ठिकाणी 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समितीसाठी विजय मिळवला, पण करंजे गटात तुम्हाला शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली। नाही, असं काय छोटी राजकारण आहे, ते झुंज जरी द्यावं लागले असलं तरी काही त्यावेळेच्या तांत्रिक गोष्टी, पैशाचा अतिवापर पुढच्या पार्टीकडून झाला आहे, त्याच्यामुळे ते थोडासा फरक पडला आणि आम्हाला एक्सपेक्टेड होतं की शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आमची निवडणूक येईल, पण विजय आमचा होणार हा मात्र आत्मविश्वास आम्हाला होता। विकास कामाच्या नावावर तुम्ही निवडणूक लढवली, आता इथून पुढचं काय असेल? मुळात डे फर्स्टपासून आम्ही विधानसभेची निवडणूक असेल, नगरपालिकेची असेल ना, किंवा आता झेडपी पंचायत समिती असेल, विकासाच्या व्यतिरिक्त आम्ही कसली चर्चा केलेली नाही। जे पूर्वी काम केले आणि भविष्यात काय काम करणार या धोरणावरतीच आम्ही त्या ठिकाणी काम करत गेलो। मला असं वाटतं की जे विधानसभेला आश्वासन दिले होते, ज्या आत्ताच्या नगरपालिकेला झेडपी पंचायतीला आश्वासन दिले होते, ते प्रत्येक काम कसं ताकदीनं करता येईल यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करत राहू आणि आमच्या डोक्यात कधीही राजकारण खालच्या दरावरचं नसतं। आम्ही विकास कामाची भूमिका घेऊन इथून पुढे काम करू। विरोधकांनी तुमच्या मुख्यमंत्र्यावर टीका केली, याचं सोशल मीडियावर जास्त त्यांनी चर्चा केली। मला असं वाटतं की त्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे होती, पण तो राजकारणाचा डाव असतो। त्या सभेमध्ये अनिल भाऊंच्यावरती खूप खालच्या थराला जाऊन टीका झाली होती आणि त्याचं उत्तर देत असताना ज्यांनी टीका केली होती त्यांच्यावरती मी खालच्या थरात बोललो होतो किंवा एकेरी उल्लेख केला होता। CM साहेबांचा त्या ठिकाणी मी तसा उल्लेख केला नव्हता, पण तसं तरी निवडणूक जिंकता येते का बघण्यासाठी विरोधकांनी ते थोडं हाईप केलं आणि मला असं वाटतं की माझा आरोप आज आहे की पेड सगळ्या न्यूज करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि त्याच्यामुळं त्याला हाईप मिळालं, पण लोकांनी ते स्वीकारलं नाही। लोकांना माझा स्वभाव, माझे संस्कार हे लोक मला खूप जवळून बघतात, त्यामुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसला नाही। उलट त्याचं उत्तर लोकांनी या निकालाच्या माध्यमातून दिले। संपूर्ण सांगली जिल्ह्याचं निंबोडे जिल्हा परिषद गटावर लक्ष आहे, काय वाटतं तुम्हाला? अजून निकाल त्याचा आलेला नाही, आता काही मिनिटामध्ये अपेक्षित आहे निकाल। आम्हाला अशी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं सगळ्यात दोन्ही तालुक्याचा निकाल लागला आहे त्याच पद्धतीनं निंबोडे गटाचा पण निकाल लागला अशी मला अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा।